नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, MCCच्या वतीनं दुसऱ्या राऊंडच्या ज्या वेळापत्रकामध्ये टाईम टू टाईम एक्सटेन्शन दिलेले होते, जसं पहिल्या राऊंडमध्ये झालं सेम दुसऱ्या राऊंडमध्ये पण झालेलं होतं. परंतु ऑल इंडियाचं शेड्यूल बदलल्यामुळं त्या राज्यांनी जे काय वेळापत्रकं जाहीर केलेले होते त्यामध्ये सुद्धा बदल झाला. तर त्याचमध्ये UPचा सुद्धा समावेश होतो. UPमध्ये आता जे वेळापत्रक आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे. 18 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11पर्यंत रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध आहे. अजून महत्त्वाचा विषय म्हणजे UPमध्ये काही नव्यानं कॉलेजेसला मान्यता मिळालेली आहेत. जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या संदर्भानं बोलूया आपण. गव्हर्नमेंटच्या तर सीट्स वाढलेल्याच आहेत, परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा जे पूर्वी सुरू झालेले कॉलेजेस होते त्या ठिकाणी सुद्धा इनटेक जी इथे वाढलेली आहे. त्यामुळं बऱ्याचशा सीट्स या दुसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध होऊ शकतात. आणि ज्या मुलांचं साधारण 75 ते 80 लाखाचं बजेट आहे अशा मुलांना त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. सो आपल्यापैकी कुणालाही 300 अँड अबाव स्कोर असेल तर निश्चितपणे तुम्ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला संपर्क करा. रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन ही जे काय प्रवास आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू, तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया करू आणि तुमचं ॲडमिशन होण्यासाठी तुम्हाला मदत करू. सो जे इच्छुक आहे त्यांनी वाढलेल्या वेळेचा नक्की फायदा घ्या. नवीन कॉलेजेस त्यामुळं वाढलेली जी काय कॅपॅसिटी आहे, इनटेक कॅपॅसिटी, त्याचा फायदा, प्लस जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्यांची पण वाढलेली जी काय संख्या आहे, विद्यार्थी सीट्सची संख्या, आणि पहिल्या राऊंडमध्ये बरेचसे सीट्स रिपोर्ट झालेले नाहीत, तेही सीट्स आपल्याला उपलब्ध असणार आहेत. एकत्रित बऱ्यापैकी सीट्स उपलब्ध असतील. सो ज्यांना या प्रक्रियेत जायचं असेल त्यांनी नक्की याचा विचार करावा. जे काही इच्छुक विद्यार्थी आहेत ज्यांना आमची मदत पाहिजे त्यांनी आम्हाला नक्की व्हिजिट करावी. धन्यवाद. थँक्यू.